हाय गाईज, माझी ओळख चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मुगाच्या डाळीची कुरकुरीत अशी भजी पाहणार आहोत। तर त्यासाठी मी ही पाव किलो मुगाची डाळ भिजत घातलेली होती। आपण ही रात्रभर घालू शकतो किंवा 2 तास सुद्धा घालू शकतो। तर त्यासाठी मी लसूण घेतलेली आहे, आपल्या अंदाजाने घ्यायचे, आलं घेतलेलं आहे, मिरची घेतलेली आहे आणि थोडं जिरं टाकलेलं आहे आणि त्यामध्ये ही मुगाची डाळ भिजवलेली टाकून बारीक वाटून घ्यायची आहे। आणि आपली ही मुगाची डाळ बारीक वाटून झाल्यानंतर आपण हिला व्यवस्थितरित्या फेटून घ्यायची आहे। आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे। ह्यामध्ये मी पापड खार वगैरे सोडा काही टाकत नाही आहे। आणि गाईज, माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि अशी ही व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा घालायचा आहे। कांदा सुद्धा व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे। कोथिंबीर टाकलेली आहे आणि ह्यामध्ये मी थोडीशी मूग डाळ वाटायच्या अगोदर काढून ठेवली होती, ती सुद्धा टाकलेली आहे आणि मीठ घातलेलं आहे। आणि हे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। छान कुरकुरीत अशी ही मुगाची भजी होते, झटपट होते आणि मुगाची डाळ भिजायला काही वेळ लागत नाही, 1-1.5 तासात सुद्धा व्यवस्थित भिजल्या जाते। आणि आपली आता हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। फक्त आपण हे व्यवस्थित अगोदर फेटून घ्यायचं आहे, तरच ही मुगाची भजी व्यवस्थित अशी होते। पाहू शकता। आणि आपण आता तेल तापायला ठेवलं होतं, त्यामध्ये आपण मुगाची भजी ही असे गोल गोल असे सोडून घेत आहे। जास्त मोठे सुद्धा सोडायची नाही मुगाची भजी, आपल्या अंदाजाने छोटे छोटे गोळे सोडायचे आहेत। आपण हे चमच्याने सुद्धा सोडू शकतो। तर पाहू शकता, आपण चमच्याने सुद्धा मी सोडून दाखवत आहे। आणि जास्त मोठ्या फ्लेमवर आपण ही भजी तळून घ्यायची नाही, थोडी कमी फ्लेमवरच तळायची आहे। आणि ही अशीच तळली तरच ही आतमधून सुद्धा भजी व्यवस्थित शेकल्या जाते। आणि आपण ही भजी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे। आणि पुन्हा एकदा गाईज, माझ्या रेसिपी तुम्हाला नवीन नवीन आवडत असतील तर चॅनलला माझ्या नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा। आणि आपली ही कुरकुरीत भजी आता एवढी लालसर झालेली आहे आणि आता आपण ही काढून घ्यायची आहे। एका टिश्यू पेपरवर आपण ही भजी काढून घेतलेली आहे। आणि थोडा टेस्टसाठी मी ह्या मिरच्या तेलामध्ये घालून मिरच्या सुद्धा थोड्या फ्राय करून घेत आहे। मिरची फ्राय झाली, पाहू शकता, एवढी फ्राय करून घ्यायची आहे। आणि मिरची आपण काढून घेतल्यानंतर थोडंसं चिमूटभर ह्यावर आपण मीठ टाकून घ्यायचं आहे टेस्टला। आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पाहू शकता किती कुरकुरीत भजी झालेली आहे।